सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल. प्रेक्षकांनो, दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री 9च्या सुमाराला कंडारी येथील मोतीराम जाधव या युवकाचं हत्याकांड घडलं, जो आपल्या घरी कुटुंबासह जेवणाचा स्वाद घेत होता. मात्र दोन मित्र आली. पप्पू रावखंडेच्या बंगल्यावर पार्टी आहे म्हणून त्याला जेवणाच्या ताटावरून घेऊन गेली. तासाभराने एक मित्र परत मोतीरामच्या घरी गेला व मोतीरामच्या कुटुंबियांना म्हणाला, मोत्याचा अपघात झाला. मात्र त्यांनी मोत्याचा घात करून अपघाताचा बनाव केला का? मोत्याच्या बायकोनं आणि मोत्याच्या आईनी घटनास्थळावरील परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. मोत्या दोघांबरोबर गेला होता, मग एकट्याचाच अपघात कसा काय झाला? मग हे दोघं त्यावेळेस काय करत होती? असा शंकेचा कल्लोळ मोत्याची बायको सोनालीच्या मनात घोळत होता. रस्त्यावर पडलेलं मोत्याचं रक्त, काही ठिकाणी त्याच्यावर टाकलेली माती, तर काही ठिकाणी पाण्याने रक्त धुण्याचा केलेला प्रयत्न, हेच सर्व काही संशयास्पद होतं. हा सगळा संशय सोनालीनं आपल्या फिर्यादीमध्ये व्यवस्थितरित्या व्यक्त केलेला आहे. पोलीस पण काय दूधखोळे नसतात. अपघाताचा बनाव त्यांच्याही लक्षात आलेला असावा. त्यांनी तपासाची चक्र जोरदारपणे फिरवलेले आहेत. मंगळवारी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून सक्रिय झालेल्या तपासाच्या टीमने घटनास्थळावरील प्रत्येक घटकाची तपासणी करून शॅम्पल उचललेले पाहावयास मिळाले. सोनालीच्या फिर्यादीमध्ये दोन व्यक्तींची नावे प्रामुख्याने दिसून येतात: पप्पू रावखंडे आणि तात्या रावखंडे. याच रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी होती. फिर्यादीच्या शेवटच्या मजकुरात पूर्वीच्या भांडणाचा मनात राग धरून हत्याकांड घडलं. या हाणामारीत पप्पू रावखंडे आणि तात्या रावखंडे जखमी झाल्याचा उल्लेख आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा घटनाक्रमच पोलिसांचं तपासचक्र फिरवण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. नेमकी कशासाठी भांडणं झाली? हाणामारीची सुरुवात कोणी केली? ही रावखडे मंडळी कशी काय जखमी झाली? हा पोलिसांसाठी संशोधनाचा विषय ठरणार आहे. पाहूया पोलीस प्रशासन कशाप्रमाणे या हत्याकांडाच्या शेवटच्या मुळापर्यंत पोहोचतं येते. प्रेक्षकांनो, बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.